अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात पोलिसांना जबाबदार धरलं असून आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर प्रकरणात पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबाराची भूमिका संशयास्पद असल्याचे निरीक्षण न्यायालयीन चौकशी समितीने नोंदविले आहे। नाना पटोले म्हणाले, बदलापूरच्या घटना खऱ्या अर्थाने राज्याला काळीमा फासणारी होती। सरकारचे पोचलेले भक्षकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले असून त्यामुळे फिंगरप्रिंट नसल्याचं समोर आलं। आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न केला आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे। या प्रकरणातील सगळे तथ्य पुढे आणून आरोपींवर कारवाई व्हावी अशी काँग्रेसची मागणी आहे। दरम्यान 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी बळप्रयोग केला तो चुकीचा होता असं कोर्टाने म्हटलं आहे। यावेळी जी बंदूक मिळाली होती त्यावर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट पूर्णपणे नव्हते अशी माहिती अहवालातून समोर आली असता पोलिसांनी दावा केला आहे की अक्षय शिंदेचे बंदूकवर फिंगरप्रिंट होते, मात्र फॉरेन्सिक अहवालात पोलिसांचा दावा खोटा ठरला आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट। राज्याला काळीमा लावणारी होती, लहान मुलीवर होणारे अत्याचार आणि त्याच्यामध्ये हायकोर्टाने सुमोटो हे प्रकरण आपल्याकडे घेतलं आणि खऱ्या अर्थाने या सरकारची लक्तरे त्यामध्ये टांगली गेलेली होती आणि यांचे जे सरकारचे जे पोचलेले भक्षक जे होते त्यांना वाचवण्यासाठी सरकारने जे काही प्रयत्न त्या ठिकाणी करता आले ते त्यांनी केलेत आणि म्हणून आता बंदुकीच्या फिगरवर जे काही त्यांच्यामध्ये फिंगरप्रिंट जे आपल्याला चुकीचे आहेत असं सांगण्यात येतात त्यांचा नव्हता अशा पद्धतीने जे सांगतात आहे ते खऱ्या अर्थानं सरकार बदलापूर प्रकरणाला खरी गोष्ट जनतेसमोर येऊ देत नाही आणि आरोपींना त्या ठिकाणी वाचवण्याचा सरकार प्रयत्न करताना आपण पाहतोय आणि मला असं वाटतं की याच्यात खूप पाणी वाहून गेलेलं आहे आणि म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने माननीय हायकोर्टाने विशेष करून हे प्रकरण जेव्हा आपल्याकडे घेतलेलं आहे सुमोटो या प्रकरणातलं सगळे तथ्य हे पुढे आणून या सगळ्या आरोपींवर कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो।